उपासना उपासना उपासना. उपासना कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. प्रियांनो, देवाचे अस्तित्व आहे आणि ते मनुष्याने मान्य करणे एक अत्यंत आवश्यक बाब आहे. आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या अनुभवांद्वारे आम्हाला देवाचा सर्वव्यापीपणा, सर्वज्ञानीपणा आणि जीवन आणि मृत्यू यावरील सार्वभौमत्व समजून येते. प्रियांनो, आजच्या आपल्या अध्ययनाद्वारे आपण या सर्व गोष्टी पाहणार आहोत. तसेच देवाच्या गुणांबद्दल त्याची स्तुती करावी हे देखील पाहणार आहोत. आता आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आम्ही पाहिलं की कशा प्रकारे वृद्ध, तरुण, लेकरे ह्यांचा आतोनात छळ करण्यात आला. मातेच्या हातातून लेकरू हिसकावून तिच्या डोळ्यात देखत सैनिक त्या लेकरांचे डोके दगडावर आपटीत त्यांचा मेंदू बाहेर येत असे आणि तेथेच त्यांचा लागलीच मृत्यू होत असे. ह्या गोष्टी कल्पित नाहीत, परंतु इतिहासाचा एक भाग आहेत. आज पृथ्वीच्या प्रत्येक खंडातील प्रत्येक देशात कलह आहे, हिंसा आहे आणि त्यांचे सर्वाधिक बळी लहान मुलांचे आहेत. मानव अमानवी होत चाललेला आहे आणि एक दिवस ही परिस्थिती आणखीन गंभीर होणार आहे. परंतु आम्ही देवाचे आभार मानायला हवेत की तो न्यायाचा व नीतिमत्वाचा परमेश्वर आहे. तो सर्व पाप नष्ट करणार आहे. आम्ही त्याचे आभार मानतो की तो दयाळू प्रभू परमेश्वर आहे. तो मानवाप्रमाणे कठोर नाही तर दयाळू आहे. त्याची दया येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मृत्यूतून व्यक्त होते. त्यातून त्याची प्रीती, त्याचे पावित्र्य प्रगट होते. आमच्या तारकाने आमचे पाप स्वतःवर घेतले. देवाने आमच्यावर एवढी प्रीती केली की त्याने आमच्या ठिकाणी आपल्या पुत्राला मृत्यूदंड दिला, कारण पापाचा न्यायनिवाडा करणे त्याच्यासाठी अटळ होते. आजच्या कृपेच्या काळात तो दयाळू आहे, परंतु यामुळे फसू नका. तो दयाळू जसा आहे तसाच तो पवित्र आणि नीतिमान आहे. जे त्याचा तारक म्हणून स्वीकार करीत नाहीत त्यांना तो आपली कृपा देणार नाही. जे त्याच्या दयेकडे पाठ फिरवतील त्यांचा तो न्याय करणार आहे. तो आमच्याशी फार संयमाने वागला आहे, परंतु तो आमच्या पापांचे आमचे समर्थन ऐकून घेणार नाही. काय आपण त्याच्या कृपेचा स्वीकार केला आहे? आता 138व्या स्तोत्राला आपण सुरुवात करूया. हे स्तोत्र म्हणजे मनापासून केलेले ईशस्तवन आहे. 137व्या स्तोत्रात आपण देवाच्या लोकांच्या वीणा बाबिलोनातील वाळूजावर टांगून ठेवलेल्या पाहिल्या. इस्रायलाच्या संतानाची बंदिवासातली दयनीय स्थिती पाहिली. त्याचे दुःख व त्यांचा निश्चय पाहिला. सियोनीच्या आठवणीने ते कसे सैरभैर झाले हे आपण 137व्या स्तोत्रात वाचले. पण 138व्या स्तोत्रामध्ये मात्र परमेश्वराचे स्तवन आपल्याला वाचायला मिळते. भवितव्यामध्ये देवाचे उर्वरित विश्वासणारे सियोनात राज्य करतील हा विश्वास विदित करणारे हे स्तोत्र आहे. तेव्हाही इस्रायलाची संताने आपल्या वीणा परत हातात घेतील व परमेश्वराची उपकार स्तुती करतील. या स्तोत्राला दाविदाचे स्तोत्र म्हणण्यात आले आहे, कारण त्यात मंदिराचा संदर्भ आहे. परंतु माझ्या मते ते दाविदाचे स्तोत्र आहे, कारण मंदिराऐवजी निवास मंडप हा शब्दही वापरता येतो आणि मला वाटतं हे स्तोत्र निवास मंडपाविषयी आहे. दाविदाच्या काळात मंदिर नव्हते तर निवास मंडप होता. आता आपण ह्या स्तोत्राचे पहिले वचन वाचूया. मी अगदी मनापासून तुझे उपकार स्मरण करीन, देवाच्या समक्ष तुझी स्तोत्रे गाईन. त्या भयंकर छळाच्या काळानंतर यहुदी मनापासून परमेश्वराचे स्तवन करतील. ते सध्या तसे करीत नसतील. आज आमच्याही मंडळांमध्ये असे अनेक लोक आहेत की ते रविवारी मंदिरात येतात, परंतु ते एक विधी म्हणून मंदिरामधली गीते, प्रार्थना यात मनापासून सहभागी होत नाहीत. त्यांचे लक्ष इतरत्र असते आणि परमेश्वराचा आदर ते करीत नाहीत. औपचारिकता म्हणून ते मंदिरात येतात. पुढे स्तोत्रकर्ता म्हणतो की अन्य देवांच्या समोर मी तुझी उपासना करीन. काही महान भाष्यकारांच्या मते हे अन्य देव म्हणजे देवदूत होत, परंतु मला वाटतं की स्तोत्रकर्ता राष्ट्रांच्या दैवतांविषयी बोलत आहे. जी गोष्ट तुमच्या व देवाच्या मध्ये अडखण आहे ती मूर्ती आहे. ती तुमचा देव आहे, कारण तुम्ही त्या गोष्टीला किंवा व्यक्तीला देवाचे महत्त्व दिलेले आहे. दुसऱ्या वचनात तो काय म्हणतो पहा. 138 स्तोत्र 2 वचन. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करीन, कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढविली आहे. परमेश्वराच्या नामा इतकीच त्याच्या वचनाची थोरवी आहे असेही आपल्याला म्हणता येईल. पूर्वी व्यक्तीचे मूल्यमापन त्याच्या शब्दांवरून, बोलण्यावरून करीत असत. परमेश्वर त्याच्या वचनास जागणार आहे. त्याच्या वचनाला सिद्ध करणारे त्याचे व्यक्तिमत्व आहे. म्हणजे परमेश्वराचे वचन एक
व त्याचे व्यक्तिमत्व दुसरे असे नाही श्रोत्यानो. 6व्या वचनात तो काय म्हणतो पहा, परमेश्वर थोर आहे तरी तो दीनाकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठाला दुरून ओळखितो. परमेश्वर फार उच्चस्थानी वस्ती करतो व तो परमथोर व सर्व सामर्थ्यशाली आहे. तरीही तो दीनांकडे आपली दृष्टी वळवतो. तो त्यांच्याकडे लक्ष लावतो आणि गर्विष्ठ मात्र त्याला आवडत नाहीत. 131व्या स्तोत्राचा अभ्यास करताना आपण वाचले की परमेश्वर दीन व नम्र हृदयी जनांच्या सन्निध असतो. तसेच याकोबाचे पत्र 4 अध्याय 6व्या वचनात म्हटले आहे, तो अधिक कृपादान देतो. यास तो शास्त्र म्हणते, देव गर्विष्ठांचा विरोध करीतो आणि लीनास कृपादान देतो. अशा अर्थाचे अनेक शास्त्रलेख आपण मागे पाहिले आहेत. स्तोत्रकर्ता परमेश्वराच्या या दयेबद्दल त्याची उपकार स्तुती करतो. आता 8वं वचन पहा, परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे. तू आपल्या हातचे काम सोडू नको. स्तोत्रकर्त्याला परमेश्वराच्या दयेवर भरोसा आहे आणि त्याच्या या प्रार्थनेचे उत्तर आम्हाला फिलिप्पियरास पत्र 1 अध्याय 6व्या वचनात मिळते. ज्याने तुम्हामध्ये चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरोसा आहे. परमेश्वराच्या चांगुलपणाबद्दल, त्याच्या दयेबद्दल, त्याच्या साह्याबद्दल परमेश्वराची उपकार स्तुती करणारे हे स्तोत्र आहे. आता आपण 139 ह्या स्तोत्राचं अध्ययन सुरू करीत आहोत. परमेश्वराच्या गुणांबद्दल त्याची स्तुती स्तवन करणारे हे स्तोत्र आहे. या स्तोत्रातून परमेश्वर सर्वज्ञानी, सर्वव्यापी व सर्व सामर्थ्यशाली आहे हे सत्य प्रगट होते आणि या स्तोत्राद्वारे आमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे आम्हाला सापडतात. आपण परमेश्वराच्या आता सांगितलेल्या गुणांनुसार या स्तोत्राची विभागणी करूया. सर्वप्रथम परमेश्वराच्या सर्वज्ञानी असण्याविषयी जी वचने आहेत ती आपण अभ्यासूया. पहिलं वचन पहा, 139 स्तोत्र, पहिलं वचन, हे परमेश्वरा, तू मला पारखिले आहे, तू मला ओळखितोस. या वचनाद्वारे परमेश्वर सर्वज्ञानी आहे हे प्रगट होते. परमेश्वर तुम्हाला ओळखतो, तुम्हाला ओळखतो. तो तुमचे अंतःकरण जाणतो, पारखतो. तुम्हाला तुमच्या मानसिक समस्यांकरिता एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही आपल्या सर्व समस्या प्रामाणिकपणे ख्रिस्ताद्वारे प्रभू परमेश्वरासमोर मनमोकळेपणाने सांगू शकता. लक्षात घ्या की तुम्ही त्याच्यापासून काही लपवू शकत नाही, कारण तो तुमच्या अंतःकरणात काय आहे हे जाणतो. 2 ते 4 वचनांमध्ये तो म्हणतो, माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस, तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. कधी कधी कोणाशी बोलताना तुमच्या ओठांवर एखादी वाईट शिवी येते आणि तुम्हाला त्या व्यक्तीचा राग व्यक्त करावासा वाटतो, परंतु तुम्ही स्वतःला सावरता, कारण कोणाच्या समोर ह्या गोष्टी बोलणे अयोग्य आहे असे तुम्हाला वाटते. परंतु परमेश्वराला तुमचे हे मनोगत समजते. तुमच्या भावना, तुमचे विचार, तुमच्या कल्पना या सर्व गोष्टी तो ओळखतो. तो सर्व जाणतो. तुम्ही वरवर कितीही चांगले असण्याचा आव आणला तरी तुमच्या मनात काय आहे ते ओळखून आहे तो. 5व्या आणि 6व्या वचनात तो पुढे काय म्हणतो पहा, तू मागून पुढून मला वेढीले आहे, माझ्यावर तू आपला हात ठेविला आहे. हे ज्ञान माझ्या कल्पने पलीकडचे आहे, हे अगम्य आहे, हे माझ्या आवाक्या बाहेरचे आहे. परमेश्वर सर्वव्यापी आहे व सर्वज्ञानी आहे ही गोष्ट खरोखर मानवी बुद्धी पलीकडची आहे. परमेश्वर आमचे बाह्यरूप पाहत नाही, तर तो आमचे अंतरंग जाणतो आणि ते जाणूनही तो आमच्यावर प्रीती करतो. तो आमच्यावर कृपेचा वर्षाव करतो. तो आम्हाला त्याच्या प्रिय पुत्राच्या पवित्र व निर्दोष रक्ताने खंडून घेतो. ही गोष्ट खरोखर अद्भुत आहे. देवाला दावीद कशी व्यक्ती आहे हे ठाऊक होते आणि दाविदाकडून देवाविरुद्ध पाप झाले, परंतु देवाला आम्ही पाहू शकत नसलेला दाविदाचा विश्वास ठाऊक होता. त्याला दाविदाचे अंतःकरण ठाऊक होते. त्याच्या दुबळेपणाखाली एक विश्वास होता, दृढ विश्वास होता. त्याच्या अशक्तपणामुळे तो काही काळ देवापासून दुरावला, तरी त्याचा देवावरचा दृढ विश्वास कधी ढळला नाही. प्रभू येशूला शिमोन पेत्र काय करणार हे ठाऊक होते. यहूदा इस्करियोती आपला विश्वासघात करणार हेही तो जाणून होता, कारण तो सर्वज्ञ आहे. आम्ही परमेश्वरापासून काही एक लपवू शकत नाही. आज तुम्ही कदाचित म्हणत असाल की मी पापी नाही, माझे अपराध काही विशेष नाहीत, ते शिक्षेस पात्र नाहीत. परंतु श्रोत्यांनो, परमेश्वराला तुमचे अंतरंग ठाऊक आहे. त्याला तुमचा दुबळेपणा, तुमच्यातल्या उणीवा ठाऊक आहेत आणि तुमच्या कल्पना विश्वाशी तो परिचित आहे. परमेश्वरापासून काही लपवून ठेवणे निरर्थक आहे. तो प्रेमळ व कनवाळू आहे. तुम्ही जर आहात तसे त्याला सामोरे गेलात तर तो तुमचा निश्चित स्वीकार करेल. आता आपण 7व्या आणि 8वे वचन वाचूया. 139 स्तोत्र. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ? मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ? मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस. अधोलोकी मी आपले अंथरुण केले
तरी पहा तेथे तू आहेस. श्रोत्यानो, तात्पर्य हे की आम्ही परमेश्वराच्या समक्षतेपासून कोठेही लपू शकत नाही. त्याच्या दृष्टीआड जाता येईल अशी कोणतीच जागा या विश्वामध्ये नाही. नववचन पहा, मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो. तुम्ही अगदी चंद्रावर जाऊन राहिलात तरी परमेश्वराची समक्षता तेथे आहे. जेव्हा पहिले चंद्रवीर चंद्रावर जाऊन पोहोचले तेव्हा ती नाताळाची आदली संध्याकाळ होती व त्यांनी आपले पवित्र शास्त्र तिथे उघडले आणि उत्पत्तीच्या पुस्तकातील पहिला अध्याय वाचला. ही गोष्ट मला फार चित्तथारक वाटते. चंद्र, तारे, ग्रह, सूर्य ही परमेश्वराच्या हातची कृत्य आहेत. तेथे परमेश्वराची समक्षता कशी नसणार? ख्रिस्त नामात होऊनी दंग, ख्रिस्त नामात होऊनी दंग, गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग. सोड चिंता धनाची तनाची, लाव गोडी प्रभू गायनाची, लुब्ध जैसा फुला माझी भृंग, गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा. 10 ते 12 या वचनांमध्ये तो पुढे म्हणतो, तरी तेथेही तुझा हात मला चालविल, तुझा उजवा हात मला धरून ठेवील. अंधकार मला लपवो, माझ्या भोवतालच्या प्रकाशाचा काळोख हो. असे जरी मी म्हणालो तरी अंधकार देखील तुझ्यापासून काही एक लपवीत नाही. रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहेत. तूच माझे अंतर्याम निर्माण केले, तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केली. उत्पत्तीच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायात आपण वाचतो की परमेश्वराने प्रकाश निर्माण केला, तो चांगला हे त्याने पाहिले आणि त्याने प्रकाश व अंधकार हे वेगवेगळे केले. परमेश्वर अंधकार व प्रकाश यांचा निर्माण करता असल्याने ते त्याच्यावर अधिकार कसे गाजवतील? एकदा एका व्यक्तीने मला विचारले, आम्ही आमच्या पापांचा सर्व तपशील परमेश्वराजवळ कबूल करायला हवा का? मी म्हटले, अर्थातच ती सर्व त्याच्याजवळ कबूल केली पाहिजेत. ऐरवी त्याला ती सर्व माहीतच आहेत. जेव्हा ती पापे तू केलीस तेव्हा तो त्या ठिकाणी हजर होता. आता तू तुझ्या पापांविषयी त्याच्याशी सहमत हो. त्याच्याप्रमाणे तूही त्या कृत्यांना पाप समजतोस हे त्याला समजू दे. तुमचे पाप कबूल करणे म्हणजे देवाशी सहमत होणे आहे. परमेश्वर म्हणतो की ते पाप आहे व तुम्ही त्याच्याशी त्याविषयी सहमत होता. 13व्या वचनात आपण वाचले आहे की तो म्हणतो, तूच माझे अंतर्याम निर्माण केले. ज्या क्षणी आमची आईच्या उदरी घटना झाली त्या क्षणापासून कधीही आम्ही परमेश्वराच्या समक्षतेपासून दूर होऊ शकलो नाही आणि होऊ शकणार नाही. आयुष्यभर आम्ही परमेश्वराच्या समक्षतेत राहत असतो. या सत्यावर स्तोत्रकर्त्याने पुढच्या वचनात भर दिला आहे. 14व्या वचनात तो म्हणतो, भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करीतो. तुझी कृत्ये अद्भुत आहेत, हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. मानवी शरीर मोठ्या आश्चर्यकारक रीतीने घडविण्यात आलेले आहे व त्याची रचना मोठी अद्भुत आहे. त्या शरीराची घटना होत असतानाही परमेश्वर त्या ठिकाणी असतो. खरोखर परमेश्वराचे सतत ज्याच्याकडे लक्ष असते अशी अद्भुत निर्मिती म्हणजे मानव होय. 15 आणि 16 वचनांमध्ये स्तोत्रकर्ता काय म्हणतो पहा, मी गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेविले होते. दावीद या ठिकाणी म्हणत आहे की शरीर घडण्यापूर्वी तो एक व्यक्ती होता. मातेच्या गर्भाशयात त्याचे शरीर घडत असतानाच तो एक व्यक्ती होता व त्याच्या शरीराच्या घटनेबरोबर त्याचे व्यक्तिमत्व घडू लागले होते. आजच्या काळाकरिता ही वचने महत्वाची आहेत, कारण अनेक लोक गर्भपाताचे समर्थन करतात. त्याविषयी पवित्र शास्त्र मौन बाळगते असे त्यांना वाटते, परंतु ते खरे नाही. कारण 139व्या स्तोत्रातली ही वचने तसेच इर्मयाच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायातली वचने आम्हाला त्याविषयी पवित्र शास्त्राची भूमिका स्पष्ट करतात. 139व्या स्तोत्रातील या वचनातून आम्हाला स्पष्ट दिसते
की मातेच्या गर्भाशयात वाढणारे अर्भक एक मानव असते, एक व्यक्ती असते व त्या व्यक्तीचे संपूर्ण शरीर घडण्यापूर्वी परमेश्वराच्या समोर त्या व्यक्तीची संपूर्ण आकृती आणि प्रतिमा असते. म्हणून गर्भपात हा एक अपराध आहे. तो खुनाच्या अपराधा इतकाच गंभीर आहे. आई किंवा बालक यांचा जीव वाचविण्याकरिता गर्भपात करणे सोडल्यास ऐरवी गर्भपात करणे गुन्हा आहे. श्रोत्यानो, पवित्र शास्त्र आम्हाला आमच्या समस्यांना उत्तर देते, परंतु ते लोकप्रिय असेलच असे मुळीच नाही. ते उत्तर परमेश्वराचा दृष्टिकोन आमच्या समोर मांडते. 139व्या स्तोत्राची ही आताच वाचलेली वचने आम्हाला तो सर्वव्यापी आहे असे सांगतात. आता आपण 17 आणि 18 वचन वाचूया. हे देवा, मला तुझे संकल्प किती मौल्यवान वाटतात, त्यांची संख्या किती मोठी आहे. ते मी गणू लागलो तर वाळूच्या कणापेक्षा अधिक ठरतील. मला जाग येते तेव्हाही मी तुझ्या जवळच असतो. श्रोत्यांनो, परमेश्वर त्याच्या लेकरांवर प्रीती करतो आणि त्याची प्रीती व्यक्त करणारे अनेक संकल्प आम्हाला प्रतिदिनी अनुभवायला मिळतात. हा आमच्यावर प्रीती करणारा प्रभू परमेश्वर सर्व सामर्थ्यशाली आहे. 19व्या वचनात तो पुढे म्हणतो, हे देवा, तू दुर्जनास ठार मारून टाक, अहो रक्तपात करणाऱ्यांनो माझ्यापासून दूर व्हा. या स्तोत्रात सज्जन व दुर्जन दोघांचाही उल्लेख आहे. परमेश्वर दुर्जनांचा न्यायनिवाडा करील आणि तो त्याच्या लोकांच्या प्रार्थना ऐकेल. प्रभू परमेश्वर सर्वज्ञानी, सर्वव्यापी, सर्व सामर्थ्यशाली आहे. याबद्दल आम्ही त्याला धन्यवाद द्यायला हवा. आता आपण 140व्या स्तोत्राकडे वळत आहोत. या स्तोत्रात दुर्जनांपासून सुटकेसाठी प्रार्थना करण्यात आलेली आहे. 140वे स्तोत्र दाविदाची प्रार्थना आहे आणि त्याच्या भोवती जे दुष्ट लोक होते त्यांच्यापासून संरक्षण मागणारी ही प्रार्थना आहे. असं वाटतं की शॉल राजा, जो सतत दाविदाचा जीव घ्यायला टपलेला होता, त्याच्यापासून व त्याला फितूर होणाऱ्या विश्वासघातक्यांपासून आपले संरक्षण व्हावे अशी याचना करणारी ही प्रार्थना आहे. हे स्तोत्र तुम्हाला व मला लागू पडते आणि या स्तोत्रासारखी आम्ही प्रार्थना करू शकतो. पहिलं वचन वाचूया. हे परमेश्वरा, मला दुष्ट मनुष्यांपासून सोडव, जुलमी मनुष्यांपासून माझे रक्षण कर. या वचनातले वर्णन ख्रिस्त विरोधाचे वर्णन आहे. त्याला दुष्ट पुरुष, बलात्कारी पुरुष असे म्हटलेले आहे. परंतु येशू ख्रिस्ताचा शिष्य व देवाचा सेवक योहान म्हणतो की अनेक ख्रिस्त विरोधी असतील किंवा निर्माण होतील. योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 18 वचन, मुलांनो, ही शेवटली घटका आहे आणि ख्रिस्त विरोधी येणार असे तुम्ही ऐकले. त्याप्रमाणे आताच पुष्कळ ख्रिस्त विरोधी उठले आहेत. त्यावरून आपल्याला दिसून येते की ही शेवटली घटका आहे. आमच्यापैकी कित्येक जण अशा दुष्ट लोकांच्या संपर्कात आले असतील. अशा लोकांपासून आपले संरक्षण व्हावे व सुटका व्हावी अशी दाविदाची प्रार्थना आहे. अशा देवहीन लोकांच्या प्रभावामध्ये सापडणे किंवा असणे ही पाळकासाठी एक धोकादायक गोष्ट आहे. 2 आणि 3 वचनात तो म्हणतो, ते आपल्या मनात दुष्कर्मे योजितात, ते सतत लढाई उपस्थित करीतात, ते आपली जीभ सर्पासारखी तिखट करीतात, त्यांच्या ओठाखाली नागाचे विष आहे. रोमकरास लिहिलेल्या पत्राच्या 3 अध्यायातील 10 ते 18 या वचनांमध्ये पॉल मानवजातीविषयी अशाच प्रकारे लिहितो. मानवजातीची जीभ विषारी आहे आणि ती एखाद्याचे नाव धुळीत मिळवू शकते. याकोबाने तिला सर्व अनितीचे भुवन असे नाव दिले आहे व त्याची तुलना जहाजाबरोबर करून तो म्हणतो की जहाजांना माणूस हवे तिकडे वळू शकतो, परंतु स्वतःची जीभ तो कित्येकदा आपल्या ताब्यात ठेवू शकत नाही. आणि आमच्यापैकी अनेक जण धचा मा करणारे कपटी लोक असतात. अशा लोकांपासून दाविदाने संरक्षण मागितले. 4 वचनात पुढे तो म्हणतो, हे परमेश्वरा, दुर्जनांच्या हातून माझा बचाव कर, जुलमी मनुष्यांपासून माझे रक्षण कर, माझी पावले घसरावीत अशी ते योजना करीतात. ही प्रार्थना ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी करण्याची नाही, परंतु जे अजूनही नियमशास्त्राधीन आहेत व जे भयंकर छळ सोसत आहेत अशा यहुद्यांकरिता आहे. 8 ते 10 या वचनांमध्ये तो पुढे काय म्हणतो पहा. 140 स्तोत्र 8 ते 10 वचने. हे परमेश्वरा, दुर्जनाच्या इच्छा पुरू नको, त्याची दुष्ट योजना सिद्धीच जाऊ देऊ नको, नाहीतर तो उन्मत्त होईल. ज्यांनी मला घेरले आहे त्यांच्या वाचेपासून होणारा अनर्थ त्यांच्या शिरी पडो, त्यांच्यावर इंगळ पडोत, ते अग्नीत टाकेले जाऊत, ज्यातून त्यांना उठून वर येता येणार नाही, अशा खाचात ते टाकण्यात येऊत. दावीद ही प्रार्थना दुर्जनांच्या विरुद्ध करीत आहे, परंतु विश्वासणारे म्हणून आम्ही ही प्रार्थना करू शकत नाही, कारण पवित्र शास्त्र आम्हाला सूड घेणे परमेश्वराच्या हाती सोपविण्यास सांगते. कारण सूड घेणे हे परमेश्वराकडे आहे. आम्ही त्या व्यक्तींना प्रार्थनेद्वारे परमेश्वराच्या हाती सोपून देणे एवढेच करू शकतो. आता 11 वचन पहा. दुर्भाषण करणारा मनुष्य पृथ्वीवर टिकणार नाही, जुलमी मनुष्याच्या पाठीस
अरिष्ट एकसारखे लागेल. जर आम्ही विश्वासाचा मार्ग सोडला नाही तर आम्हाला निश्चितपणे विजय मिळेल. योहानाचे पहिले पत्र 5वा अध्याय आणि 4थे वचन सांगते, कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर विजय मिळविते आणि ज्याने जगावर जय मिळविला तो हाच आपला विश्वास आहे. कपटी जीभ कायमकरिता टिकून राहणार नाही. तिचे कपट शेवटी उघडकीस येईल. सैतान जो सर्व लबाड्यांचा बाप आहे तो व त्याचे सर्व अनुयायी एक दिवस प्रकाशात आणल्या जातील. आता आपण 141 या स्तोत्राकडे वळत आहोत. या स्तोत्राची मध्यवर्ती कल्पना काहीशी 140व्या स्तोत्रासारखी आहे. वाईटापासून सुटका होण्यासाठी केलेली ही एक प्रार्थना आहे. हे स्तोत्र दाविदाने लिहिलेले आहे व त्याचा संबंध त्याच्या वैयक्तिक जीवनाशी आहे. ही अतिशय निकडीची प्रार्थना आहे. बहुधा शौलापासून पळून जात असताना त्याने हे स्तोत्र रचले असावे. वाईटाशी लढा देत असताना इस्रायलातले उर्वरित विश्वासणारे अशा प्रकारची प्रार्थना करतील. परंतु या स्तोत्रामध्ये आमच्याकरिताही संदेश आहे. 141 स्तोत्र पहिली 2 वचने आपण वाचूया. हे परमेश्वरा, मी तुझा धावा करीतो, माझ्याकडे सत्वर ये. मी तुझा धावा करीतो तेव्हा माझ्या वाणीकडे कान दे. माझी प्रार्थना तुझ्या समोर धुपाप्रमाणे, माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर हो. एका भाष्यकाराने म्हटले आहे की दावीद प्रार्थनेच्या प्रेमात पडलेली व्यक्ती होता. खरोखर तो एक महान प्रार्थना योद्धा होता. तो म्हणतो की प्रार्थना धुपाप्रमाणे आहे. जेव्हा मी प्रार्थना करतो व देवाचे उपकार स्तवन करतो तेव्हा आमची ती उपासना अहरोनाने मुख्य याजकाने निवास मंडपात सोन्याच्या वेदीवर जाळलेल्या धुपाप्रमाणे होते. परंतु आमची प्रार्थना धुपाप्रमाणे होण्याकरिता आमचे जीवन परमेश्वराच्या आज्ञेत राहणारे असायला हवे. प्रभू येशू ख्रिस्ताने ही गोष्ट अगदी स्पष्ट केली की जर आमच्या प्रार्थना परमेश्वराने ऐकाव्यात अशी जर आमची इच्छा असेल तर आम्ही आज्ञापालनाचे जीवन जगणे आवश्यक आहे. आम्ही कसेही जीवन जगलो, हवे तसे वागलो तरी आम्ही देवाकडून प्रार्थनांच्या उत्तरांची अपेक्षा करू शकतो ही कल्पना अगदी चुकीची आहे. योहान कृषुवर्तमान 14वा अध्याय 14 आणि 15 वचनांमध्ये प्रभू येशूने म्हटले, तुम्ही माझ्या नामाने मजजवळ काही मागाल तर ते मी करीन. मजवर तुमची प्रीती असली तर माझ्या आज्ञा पाळाल. श्रोत्यांनो, परमेश्वराकडून जर तुम्ही तुमच्या प्रार्थनांच्या उत्तरांची अपेक्षा करीत असाल तर तुम्ही परमेश्वराचे आज्ञापालन करायला हवे. ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करायला हवी व त्याच्या आज्ञेतही राहायला हवे. आता आपण 3रं वचन वाचूया. 141 स्तोत्र 3रं वचन. हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचे द्वार सांभाळ. आपण मराठीत म्हणतो ना, बोले तसा चाले त्याची वंदावी पावले. बऱ्याचदा आमचे बोलणे व वागणे यात फार मोठा फरक असतो. आम्ही मोठमोठ्या बाता मारतो, लोकांना उपदेश करतो, परंतु आमचे आचरण मात्र त्याप्रमाणे नसते. पुढे तो 4थ्या आणि 5व्या वचनात काय म्हणतो पहा. अनिती करणाऱ्या मनुष्यांबरोबर मी दुराचरण करू नये म्हणून माझे मन कोणत्याही वाईट गोष्टीकडे वळू देऊ नको आणि मला त्यांची मिष्टान्ने खाऊ देऊ नको. नीतिमान मला ताडण करो, तो मला बोल लावो, तरी ती दयाच होईल. तरी ते उत्कृष्ट तेल माझे मस्तक नको म्हणणार नाही, कारण दुर्जनांनी दुष्टाई केली तरी मी प्रार्थना करीत राहीन. आमच्या अवतीभोवती असे अनेक लोक आहेत की ते स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल त्या गोष्टी करतात. ते नीतीची बंधने पाळत नाहीत. असल्या लोकांमध्ये राहून त्यांच्यासारखे न वागणे कठीण आहे, कारण आम्हा सर्वांचा एक दुसऱ्याचे अनुकरण करण्याकडे कल असतो आणि जेव्हा आम्ही जगिक लोकांसारखे वागू लागतो तेव्हा परमेश्वर आमच्या प्रार्थना ऐकण्याचा होतो. 8 आणि 9 वचनांमध्ये तो म्हणतो, तरी हे प्रभू परमेश्वरा, माझे डोळे तुझ्याकडे लागले आहेत. मी तुझ्यावर भरोसा टाकेला आहे. माझा जीव जाऊ देऊ नको. त्यांनी माझ्यासाठी मांडलेल्या पाशापासून आणि दुष्कर्मांच्या सापळ्यापासून मला राख. आम्ही आमच्या भोळेपणामुळे दुष्कर्म्यांच्या सापळ्यात सहज अडकू शकतो, परंतु जर आम्ही परमेश्वराच्या समक्षतेत राहणारे असू तर तो पारध्याच्या पाशापासून आमचा बचाव करतो. श्रोतांनो, सैतान अतिशय धूर्त आहे व जे देवाच्या मार्गात चालतात त्यांना कशा प्रकारे फसवावे, बनवावे, कशा प्रकारे आपल्या पाशात अडकवावे हे त्याला चांगले समजते. परंतु जर आम्ही आमच्या जिवंत देवाच्या मधुर मंद वाणीविषयी संवेदनशील असू, त्याच्या वचनांमध्ये मुळावलेले, त्याच्या आज्ञेत राहणारे असू, तर त्या पाशापासून आमची सुटका निश्चितच होईल. आता आपण 142व्या स्तोत्राकडे वळूया. दाविदाच्या दुःख सहनाची सुरुवात ही या स्तोत्राची मध्यवर्ती कल्पना आहे. ह्या प्रार्थनेतूनही आम्हाला शिकता येण्यासारखे धडे आहेत आणि हे स्तोत्र दाविदाने गुहेत असताना रचले. पहिलं वचन सांगतं, मी आपल्या वाणीने परमेश्वराला आरोळी मारितो, आपल्या वाणीने परमेश्वराची विनवणी करीतो.
दावीद कोणत्या गुहेत लपला होता हे सांगण्यात आलेले नाही, परंतु शमूएलाच्या पहिल्या पुस्तकाच्या 24व्या अध्यायात ऐन गेदीच्या गुहेचा उल्लेख आहे. तसेच अदुल्लामाच्या गुहेचाही उल्लेख आपण पाहतो. शॉल राजापासून इस्रायलामधून पहिल्यांदा पळून जाताना दावीद त्या गुहेत लपला होता. आता दुसरं वचन पहा काय म्हणतं. मी त्याच्यापुढे आपले गाऱ्हाणे मांडितो, मी आपले संकट त्याला सांगतो. श्रोत्यानो, दाविदाला ही खात्री होती की जर मी परमेश्वराला आपली स्थिती सांगेन तर तो माझी मदत करेल, माझे रक्षण करेल. आणि हीच खात्री आज आम्हाला असायला हवी. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे ए. यहुदी लोकांच्या बाबेलोनातील काळाला मौन काळ असे म्हणतात. आजचा प्रश्न, स्तोत्र 138 नुसार परमेश्वराने आपल्या संपूर्ण नावांहून कशाची थोरवी वाढवली आहे? ए. आपल्या गौरवाची, बी. आपल्या सामर्थ्याची, सी. आपल्या कृपेची, डी. आपल्या वचनाची. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियानो, आम्ही देवाचे सार्वभौमत्व ओळखणे आवश्यक आहे. तोच आम्हाला नीतिमत्तेच्या मार्गाने चालविणारा आहे. तोच आमचे मार्गदर्शन आणि संरक्षण करतो. प्रियांनो, या गोष्टी सदैव आपल्या लक्षात ठेवा आणि देवाचे गौरव आपल्या जीवनाद्वारे करा. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो यासाठी की प्रभूजी तुझं अस्तित्व आमच्यामध्ये आहे आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही या जिवंतांच्या भूमीवरती जिवंत असे आहोत. प्रभू परमेश्वरा, आज आम्ही उपकारस्तुतीच्या अंतःकरणाने तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत यासाठी की केवळ आमच्यावरच नव्हे तर प्रभूजी आमच्या संपूर्ण देशावरती देखील तुझी कृपा तू करीत आहेस. प्रभूजी, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो आमच्या देशासाठी. होय प्रभू परमेश्वरा, या देशातील प्रत्येक नागरिकाला तू आशीर्वादित कर, सुखी ठेव, समाधानी ठेव आणि बाप्पा सर्व प्रकारचं सहाय्य तू त्यांना कर. आणि विशेष करून प्रभू परमेश्वर दे बाप्पा, ज्या अतिरेकी गोष्टींमुळं प्रभू परमेश्वर दे बाप्पा संपूर्ण जनमानसामध्ये जी काही भीती आहे ती सर्व तू दूर कर. आणि प्रभू परमेश्वरा, या देशामध्ये सदैव शांतता राहावी यासाठी देखील आमची विनंती आहे. होय प्रभू परमेश्वर दे बाप्पा, आमचे सर्व राज्यकर्ते आम्ही तुझ्या स्वाधीन करतो. त्यांना देखील तू ज्ञान दे, बुद्धी दे आणि योग्य रीतीनं सर्व राज्यकारभार चालविण्यासाठी तुझी कृपा तू त्यांना पुरव. आम्ही तुझे आभारी आहोत यासाठी की प्रभूजी या देशाचे नागरिक तू आम्हाला केलेलं आहे. सर्व मान, सन्मान आणि गौरव प्रभूजी आम्ही तुला देतो आणि या विनंत्या, मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. विश्वास ठेवा आणि देवाचे गौरव पहा. प्रभू आपणाबरोबर सदैव असो.